आज झटपट फ्राईड राईस बनवायचा आहे, पण उरलेल्या भातापासून। बराचदा आपल्याला प्रश्न पडतो की उरलेल्या भाताचं काय करायचं, तर हा ऑप्शन एकदम आवडीचा आहे तुमच्या। तेलामध्ये आपल्याला लसूण, कांदा, कॅप्सिकम, गाजर या सर्व गोष्टी टाकायच्या आहेत। आवडीप्रमाणे तुम्ही अजून भाज्या वाढवू शकता, टोमॅटो घालू शकता, बीन्स टाकू शकता। मीठ घालून आपल्याला ह्या भाज्या स्टर फ्राय करायच्या आहेत, अगदीच शिजवायच्या नाही आहेत, फक्त थोडंसं आपल्याला तेलामध्ये त्या भाज्या परतून घ्यायच्या आहेत। परतून झाल्यानंतर आपल्याकडे जे काही सॉसेस आहेत ते घालायचे आहेत। ग्रीन चिली सॉस, रेड चिली सॉस, सोया सॉस, व्हिनेगर, केचप ह्या सगळ्या गोष्टी टाकायच्या आहेत आणि त्याच्यामध्ये आपला मसाला ॲड करायचा आहे जो आहे मॅगी मसाला। त्याच्यामुळे चव जी आहे ती चायनीज सारखीच येईल। सर्व गोष्टी मिक्स केल्यानंतर आपल्याला घरी जो उरलेला भात आहे तो त्यामध्ये टाकायचा आणि व्यवस्थित कोट करून घ्यायचा आहे, जेणेकरून त्या भाताला सुंदर चव येईल आणि भाज्यासुद्धा व्यवस्थित त्या भातासोबत मिक्स होतील। तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने तुम्ही जर राईस केलात तर तो उरलेला भात जो आहे तो एकदम मजेदार होईल। आता जी आपण गोष्ट करणार आहे ती ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही करू शकता। आपण त्याच्यामध्ये स्क्रॅम्बल्ड एग घालणार आहोत। तर स्क्रॅम्बल्ड एगसाठी आपण थोडंसं पॅनमध्ये तेल घेतलेलं आहे। तेल गरम झाल्यानंतर 2 अंडी त्यामध्ये फोडून टाकलेली आहेत आणि थोडंसं मीठ घालून आपण काय करायचं आहे, एग्सला स्क्रॅम्बल करायचं आहे, व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला स्क्रॅम्बल्ड एग्स बनवायचे आहेत। एकदा स्क्रॅम्बल्स तयार झाले की आपण हे जे स्क्रॅम्बल एग आहेत ते आपण त्या आपल्या फ्राईड राईसवरती आपण टाकून घेणार आहोत अशा पद्धतीने। पण हे ऑप्शनल आहे, तुम्ही तसा सुद्धा राईस तो खाऊ शकता। तुम्ही पाहू शकता मस्त राईस दिसत आहे, चवसुद्धा अप्रतिम झाली होती। नक्की ट्राय करा आणि यापुढे भात उरला की हीच रेसिपी डन आहे। चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू। थँक्यू।